त्यामुळे आता हा अप्रोच सर्जरीमध्ये पण शिकवलाय. कधी पण हिमॅच्युरिया जर आला, काय म्हणलं मी तुम्हाला, हिमॅच्युरिया. पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज हिमॅच्युरिया डिफाइंड ॲज. म्हणजे काय हिमॅच्युरिया म्हणतात रे? सर युरिन मध्ये एकदम व्हाईट कलरची शुभ्र दिसतीये, पण पॅथॉलॉजीवाल्यांनी आरबीसी सांगितलं. हिमॅच्युरिया का हो? येस, नाव आय एम गोइंग टू टेल यू द डेफिनेशन. हिमॅच्युरिया काय म्हणतं, तर हिमॅच्युरिया असं सांगतं की मोर दॅन 5 आरबीसी पर हाय पॉवर फील्ड. पर हाय पॉवर फील्ड म्हणजे काय, तर आपल्याला माहितीये की जे हे असतात मायक्रोस्कोप, त्याला पॉवर असतात. लो पॉवर, हाय पॉवर, स्कॅनिंग मायक्रोस्कोप, 100x ऑइल इमल्शन. त्यात हाय पॉवर म्हणजे काय, तर 40x झूम वाल्यामध्ये जो लावतो आपण, त्या झूमवर जर मला मोर दॅन 5 आरबीसी दिसल्या, तर आय एम गोना लेबल इट ॲज हिमॅच्युरिया. हिमॅच्युरिया झाल्यानंतर आपल्याला कळलं गेलं पाहिजे व्हॉट आर द कॉजेस ऑफ हिमॅच्युरिया. कॉजेस ऑफ हिमॅच्युरिया, लाल कलरची युरिन का दिसते? सो त्याचे कॉजेस काय आहेत मित्रांनो, तर येस, आपल्याला माहितीये की आयदर द कॉज कॅन बी विदिन द किडनी ऑर बिलो द किडनी. विदिन द किडनी, बिलो द किडनी. काय म्हणलं? विदिन द किडनी, बिलो द किडनी. सो पहिला जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो, तेव्हा मी काय करणार या पेशंटमध्ये, तर आय एम गोइंग टू सी फॉर द आरबीसी पॅटर्न. म्हणजे लाल कलरची युरिन दिसली तर पहिली पॅथॉलॉजी सॅम्पलला पाठवायचं, बाबा सांग आरबीसी आहेत, कशा आहेत, काय आहेत ते. सो त्यांनी आपल्याला काय रिपोर्ट दिला, तर सर येस, आरबीसी पहिल्यांदा मोर दॅन 5 हाय पॉवर आहेत, हिमॅच्युरिया कन्फर्म. कळलं? नाउ आय एम गोइंग टू आस्क द pathologist, आर दे डिस्मॉर्फिक और आर दे नॉर्मल? डिस्मॉर्फिक म्हणजे काय, तर लक्षात घ्या, द आरबीसीज आर गोइंग टू हॅव द स्पिकल शेप. कसं, तर आरबीसीज आर गोइंग टू हॅव स्पिकल शेप, अशा डिस्मॉर्फिक असणार आहे. आणि नॉर्मल म्हणजे काय, तर मला माहिती आहे नॉर्मल जसा आरबीसीचा शेप असतो तसे नॉर्मल आहेत. आता लक्षात घ्या, डिस्मॉर्फिक काय, तर आपल्याला माहिती आहे इन द ग्लोमेरुलस देर आर पोडोसाइट्स. दीज आर पोडोसाइट्स. याच्यामधनं जर मला आरबीसीजना आत टाकायचं असेल, तर त्यांना स्क्वीज करून यावं लागेल. आणि त्या एकदा अशा स्क्वीज करून बाहेर आल्या की येस, दे आर गोइंग टू फॉर्म डिस्मॉर्फिक. सो इफ द पॅथॉलॉजी इज डिस्मॉर्फिक, देन आय एम गोइंग टू लेबल इट ॲज, इफ देर आर डिस्मॉर्फिक, इट इज सम रिनल पॅथॉलॉजी. आणि इकडे मला काय करायचंय, आय एम गोइंग टू गो फॉर बायोप्सी. कारण की का झालं कळलं पाहिजे. सर नॉर्मल आहेत, नॉर्मलचा इंडिकेशन काय, व्हॉट डज नॉर्मल सिग्निफाय? सर इफ द आरबीसीज आर नॉर्मल, इट सिम्पली मीन्स दॅट देर इज सम पोस्ट रिनल कॉज. म्हणजे काय, तर किडनी स्टोन्स, येस, ब्लॅडर ट्युमर्स. आपण बघितलं होतं सर्जरीमध्ये पोस्ट रिनल कॉजेस सगळे सर्जरीमध्ये घेतले, ते काही संबंध नाही. पण इथे आपल्याला काय करायचं, लोकलायझेशनला यू आर गोइंग टू गो फॉर अल्ट्रासोनोग्राफी. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू अप्रोच द पेशंट. कळलं? दिस इज इट. आता सर मला झालेलं आहे की सर मी पहिल्यांदा काय झालं, तर येस, आय टुक दॅट युरिन, पण सर त्याच्यामध्ये मला आरबीसी दिसत नाहीयेत. ऑर फॉर दॅट मॅटर एनी रेड कलर युरिन, हाऊ आर यू गोइंग टू अप्रोच द पेशंट? ते पण परत सर्जरीमध्ये शिकवले. रेड युरिन, how to approach this patient, right? If the patient is going to have red urine, the first question you are going to ask the patient, are you on any drugs? कारण की आपल्याला माहिती आहे सम ड्रग्स लाईक क्लोफाझमीन लेप्रसीमध्ये देतो, त्याच्यामुळे लाल कलरची युरिन होऊ शकते. त्यामुळे क्लोफाझमीन, येस, रूल आउट ड्रग्ज, रूल आउट डाईज. कुठले पेशंट जर ते पेंटच्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे काम करत असतील, तर ते रेड कलरच्या डायमुळे सुद्धा युरिन होऊ शकते. बीट खाल्ल्याने काही लोकांमध्ये लाल कलरची युरिन होते. बीट खाल्ल्याने, बीटरूट, त्याच्यामुळे होऊ शकते. एनी डाय इफ द पेशंट इज कन्झ्युमिंग, देयर कॅन बी अ प्रॉब्लेम. लुक फॉर डाईज. सर मला सापडलं नाही काही, देन यू आर गोइंग टू गो फॉर सेंट्रीफ्युगेशन ऑफ द युरिन. सर सेंट्रीफ्यूग केल्यानंतर काय गोंधळ झाला, तर येस, आफ्टर सेंट्रीफ्युगेशन ऑफ द युरिन आय गॉट टू नो दॅट द सुपरनेटंट इज क्लिअर. सर सुपरनेटंट म्हणजे काय, तर आपण ही आरबीसी मध्ये जर समजा आपण त्यात युरिन भरली आणि युरिन भरल्यानंतर ती सेंट्रीफ्यूग केल्याने काय होतं रे, बिकॉज ऑफ दॅट फोर्स द हेवी पार्टिकल सेटल डाऊन आणि वर फक्त लिक्विड राहतं, जसं आपण प्लाझ्माला करतो तसं. सो आता काय झालेलं आहे, सगळं जे हेवी मटेरियल होतं ते सगळं खाली सेटल डाऊन झालं. जे सगळं हेवी मटेरियल होतं ते सगळं खाली सेटल डाऊन झालं. लाल कलरचं सगळं हेवी मटेरियल वर सेटल डाऊन झालं आणि वरचं जर आपण बघितलं तर वरचं जे फ्लुइड आहे ते सगळं क्लिअर आहे. जर हे असं असेल तर इट मीन्स दॅट देर आर आरबीसीज विच आर सेटलिंग डाऊन. सो दीज आर आरबीसी सेटलिंग डाऊन. सो सुपरनेटंट जर क्लिअर असेल तर इट मीन्स दॅट इट इज हिमॅच्युरिया. म्हणजे काय, तर देर इज आरबीसी मोर दॅन 5 पर एचपीएफ. कळलं का? पर एचपीएफ. सो दिस इज हिमॅच्युरिया. पण सर इन केस द सुपरनेटंटचा जर कलर आपण बघितला, तो जर समजा इन केस रेड जर राहिला, इफ रेड रिमेनिंग, तर काय,
इफ इट इज क्लिअर तर मला कळलं. सुपरनेटंट इज जर क्लिअर, आता इथे मी बघितलं, इफ इट इज क्लिअर तर इट मीन्स इट इज रेड. बट इफ द सुपरनेटंट इज रेड, इफ सुपरनेटंट रेड, तर मला लक्षात घ्यायचंय की इफ द सुपरनेटंट इज रेड, इट मीन्स दॅट इथे आरबीसीज नाहीयेत, काहीतरी वेगळा फॅक्टर आहे. म्हणजे काय, तर आयदर देर कॅन बी लाल कलरचं अजून काय असतं. येस, लेट मी आस्क यू फर्स्ट. लाल कलरचं अजून काय असतं, आरबीसी. काय असेल रे लाल कलरचं अजून, तर येस देर आर टू कॉम्पोनंट्स. काय असतं रे, आयदर हिमोग्लोबिन ऑर मायोग्लोबिन. मायोग्लोबिन इज अ मसल प्रोटीन आणि हिमोग्लोबिन इज अ आरबीसी मधलं प्रोटीन. दोन्ही कंडिशन सांगतो कुठे येतात. ज्या लोकांनी सर्जरी घेतलंय, ज्यांचं सबस्क्रिप्शन आहे सर्जरीचं, त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने माहिती असणार आहे. सो नाव लेट मी टेक यू टू द जर्नी. काय रे लक्षात घ्या, तर येस, इफ द सुपरनेटंट इज रेड, यू आर गोइंग टू कीप इट फॉर 3 hours. म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला, यू आर गोइंग टू कीप इट फॉर 3 hours. If it becomes clear, it means that it is myoglobin. It is myoglobin. And if it does not become clear, if it remains red, it is nothing but hemoglobin. It is nothing but hemoglobin. कळलं का मला मित्रांनो इथपर्यंत सगळ्यांना? तर दिस इज हाऊ यू आर गोइंग टू सी इट. एक्स्ट्रीमली सॉरी, कलर त्याचा दुसरा झाला. येस, सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू सी इट. आता मायोग्लोबिन कुठे येईल रे, आपण बघितलं. हिमॅच्युरिया का होऊ शकतो आपण बघितलं. आता आपण बघूया थोडंसं मायोग्लोबिन का येऊ शकतं युरिन मध्ये. तर आपण जर सर्जरीमध्ये ज्या लोकांनी सर्जरी अटेंड केलेला आहे त्यांना माहितीये की इन सर्जरी यू आर गोइंग टू हॅव समथिंग विच इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक शॉक. विगरस एक्सरसाइज केला सर, मी आयुष्यभर झोपा काढल्या आणि आता एकदम एक्सरसाइज केला, ते मसल ब्रेकडाऊन होतो. अँड आफ्टर दॅट मसल इज गोइंग टू ब्रेक डाऊन. व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तर ते मसल मधलं सगळं प्रोटीन ब्लड मध्ये येतं आणि इट इज नेफ्रोटॉक्सिक. इट इज नेफ्रोटॉक्सिक अँड दॅट इज नथिंग बट मायोग्लोबिन. आणि ऑन द कॉन्ट्ररी, इफ यू आर गोइंग टू सी, काय होतं रे मित्रांनो, तर आरबीसी आहेत. आता माहिती आहे आपल्याला हिमोलिटिक अॅनिमिया, जेव्हा मी तुम्हाला याच्यात शिकवलंय, व्हेन आय हॅव टॉट यू इन हिमॅटॉलॉजी, हिमोलिसिस म्हणजे काय, तर आरबीसीचं लायसिस होतं. ते कुठे कुठे होऊ शकतं मित्रांनो. इट कॅन आयदर ऑकर इनसाइड द ब्लड वेसल और इट कॅन ऑकर आउटसाइड द ब्लड वेसल. इट कॅन ऑकर आउटसाइड द ब्लड वेसल. म्हणजे त्यालाच मी काय म्हणलो, इंट्राव्हॅस्क्युलर और एक्स्ट्राव्हॅस्क्युलर. एक्स्ट्राव्हॅस्क्युलर म्हणजे कुठे होतं, तर स्प्लीन मध्ये होतं. एक्स्ट्राव्हॅस्क्युलर. इंट्राव्हॅस्क्युलरचे जर काही कॉजेस माहिती असतील आपल्याला, जर इफ यू कॅन रिकॉल, तर द कॉजेस आर PNH, पॅरॉक्सिजमल नॉक्चर्नल हिमोग्लोबिन्युरिया और हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम. दीज आर द कॉजेस. या कॉजेसमुळे काय होणार आहे, बिकॉज ऑफ दीज कॉजेस, आपण हे सगळे तिथे डिस्कस केले. ज्यांना लक्षात नाही ते परत येऊन गो बॅक अँड सी दॅट व्हॉट इज गोइंग टू हॅपन. तर ते सगळं हिमोग्लोबिन ब्लड मध्ये येतं. आफ्टर हिमोग्लोबिन कम्स इन द ब्लड, इट बाइंड्स टू द हॅप्टोग्लोबिलिन, नवीन मॉलिक्युल. का रे, कारण की ते हिमोग्लोबिन टॉक्सिक आहे मित्रांनो. इट बाइंड्स टू हॅप्टोग्लोबिन. पण जेव्हा हॅप्टोग्लोबिन पण म्हणता, अरे बाबा माझ्या लेवल्स आता संपल्या रे, आता मी काही करू शकत नाही, तेव्हा मात्र दिस गोज डाऊन टू द किडनीज अँड इट डिस्ट्रॉइज द ट्युब्युल्स. त्यामुळे कुठे दिसतं रे, हिमोलिसिस झाल्या कारणामुळे तुम्हाला काय दिसणार आहे, तर इट इज गोइंग टू बी रेड कलर ड्युरिन, इव्हन नॉट सेटलिंग आफ्टर द सुपरनेटंट. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू अप्रोच अ पेशंट ऑन बेसिस ऑफ युरिन रुटीन. मित्रांनो, ह्यात सुद्धा पुस्तकं लिहिली आहेत लोकांनी, पण आपल्याला ओपीडी बेसिस, जनरल प्रॅक्टिस लेवलला काय माहिती पाहिजे, तो दीज आर द थिंग्स. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? येस, सो दिस इज अबाउट, हे बघा, प्रोटीन युरिया. कळलं का? सिव्हिअरली इन्क्रीज. कळलं का तुम्हाला? हे बघा, दिस इज ACR. हे बघा, अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो लेस दॅन 30 to 300 आणि मोर दॅन 300. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? सो दिस इज इम्पॉर्टंट. बाकी बघा, डिपस्टिक वर बघा, इथे निगेटिव्ह दिसणार आहे तुम्हाला, डिपस्टिकला ट्रेस दिसणार आहे आणि इथे ग्रेटर दिसणार आहे. आपण वर बघितलं डिपस्टिक मध्ये बघा, प्रोटीन्स जर आपण जिथे बघितले होते बघा, ट्रेस प्रोटीन्स आणि बघा 1+ आणि इथे बघा 2+. कळलं? 1+, 2+ ट्रेस. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू अप्रोच. आणि प्रोटीन युरियाचे क्लासिफिकेशन आणि कॉजेस बघितले तर बघा, ग्लोमेर्युलर प्रोटीन युरियाचे कॉजेस मेनली अल्ब्युमिन. सर ट्युब्युलर का असू शकतं, तर आपण बघितलं टॅम हॉस्फॉल प्रोटीन, आठवतंय का? टॅम हॉस्फॉल प्रोटीन आणि हायलाईन का असतं ते इथे दिसतात. सर ओव्हरलोड प्रोटीन युरिया बघा, बेन्स जोन्स प्रोटीन इन मायोग्लोबिन युरिया. बेन्स जोन्स प्रोटीनला दुसरं नाव दिलंय त्यांनी मल्टिपल मायलोमासाठी. बीजे प्रोटीन, बीजे मेडिकल कॉलेज नाही, बेन्स जोन प्रोटीन मल्टिपल मायलोमा. येस, एक्सलंट. आणि पोस्ट रिनल प्रोटीन युरिया म्हणजे काय, तर खाली कुठेतरी इन्फेक्शन झालं किडनीमध्ये, यू कॅन से युरेटर, ब्लॅडर. येस, इन्फ्लमेशन, ब्लिडिंग आणि मॅलिग्नन्सी जस्ट बियॉन्ड, यू कॅन से द किडनी, जस्ट बियॉन्ड द किडनी. दीज आर अदर कॉजेस. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांना? सो दिस इज इट. काही डाऊट्स असतील तर यू कॅन पुट मी इन द सेक्शन्स और यू कॅन मेल मी ऑन माय ईमेल आयडी. आपला मेल आयडी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये दिलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी तर मी आय थिंक होपफुली यू आर एम क्लिअर विथ व्हॉट आय हॅव टॉट. या सगळ्या गोष्टी आहेत. हे PDF असं जसं अपलोड होणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही वाटलं एक्झामच्या आधी बघायचं, यू कॅन जस्ट गो थ्रू इट. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर टू यू. हे डाऊट्स असतील तर विचारा, ऑर एल्स आय स्टॉप फॉर द डे. येस, चलो, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.